तुम्ही दोन शब्द, फक्त दोन शब्द, परत मॅडमकडे जाणार आहे. मुली ना कारण मुलींनी पण चांगल्या प्रकारची कुस्ती खेळली. चला सर. मी बाळासाहेब गेव्हारे, प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषद प्रशालेमध्ये. खरं तर आजच्या या कुस्तीच्या स्पर्धा आणि 8 आणि 9 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या कबड्डीच्या स्पर्धा, या तिन्ही स्पर्धा आम्हाला आयोजन करायची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तालुका क्रीडाधिकारी सन्माननीय गणेशजी पवार साहेब यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. खरं ते माझं मी मनोगत व्यक्त करताना मी इथं संयोजन समिती म्हणून ज्या सर्वांनी सहकार्य केलं, खरं तर आमच्या गावचे सरपंच किरणदादा वरकट साहेब असतील, आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंजी बामणकर साहेब असतील, प्राथमिक शाळा आरळीचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वरजी तानवडे साहेब असतील, आमची सर्व शालेय व्यवस्थापन समिती, त्याचबरोबर या आरळी गावचे माजी सरपंच, सध्याचे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य, या आरळी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, सर्व तरुण वर्ग आणि या ठिकाणी खरं तर वस्ताद आणि खरं कुस्ती प्रेम काय असतं या आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं कुस्ती प्रेम आम्हाला बघायला मिळालं. आणि विशेष कौतुक करावं असं वाटतं आपलं जे आपण लाईव्ह टेलिकास्ट याचं केलं आणि आम्ही पाहत आहोत की सकाळच्या 12 वाजल्यापासून ते आतापर्यंत कंटिन्यू उभं राहत एक ना एक कुस्ती आपल्याला युट्यूबवर या मुलांना बघायला मिळणार आहे. आणि ही त्यांची कुस्ती त्या ठिकाणी भविष्यात पुढे वर्षभर खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना नेहमी प्रेरित करण्यासाठी हे कारण ठरणार आहे. तर या संपूर्ण आयोजनामध्ये खरं तर आमच्याकडून संयोजन समितीचे प्रमुख आदरणीय संजयजी पारवे, ज्यांचं आत्ताच गोविंदजी गारगे सरांनी उल्लेख केला की खरं तर असे खूप दुर्मिळ माणसं असतात की जे की स्वतःच्या खर्चातून तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असं व्यासपीठ तयार करून देतात. तर असे आदरणीय संजयजी पारवे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि संयोजन समितीचा एक सदस्य म्हणून त्यांनी मला सहभागी करून घेतलं आणि या दरम्यान जे काय आम्हाला चांगलं करता आलं ते आम्ही चांगलं करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. यापुढील कालावधीत सुद्धा आदरणीय तालुका क्रीडा अधिकारी साहेबांनी जर एखादी जबाबदारी